कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा अजून एक चहा दे रे, आलं बिलं घाल जरा। हो सरकार किती चहा पिताल, ऍसिडिटी होईल ना। एवढे बायको बनू नको माझी, काय बस असं वागला ना तर काय काय करशील? काय करशील म्हणजे मी वहिनी साहेबांनी सांगून देईन। बारकायच काय शाळेत आहेस? मास्तरीन बाई ह्यानं असं केलं बघा, ह्यानं माझी कळ काढली बघा आणि गृहपाठ नाही केला बघा, आणि ह्याहून बारकायस? बारका नाहीये, पण तुम्ही त्यांचे विद्यार्थी आहे ना। काय आता विद्यार्थ्याला असं अर्धवट सोडून गेल्या, त्या शिका शिका म्हणून मागं लागल्या म्हणून आम्ही शिकायला लागलो। आम्ही शिकायला लागलो तर ह्या अर्ध्यावर सोडून गेल्या, असं कुठं असते काय? आता हे तुम्ही मला सांगण्यापेक्षा त्यांना सांगा ना सगळं। सांगायलाच तर गेलतो, मग भेटल्याच नाहीत, शाळेत गेलत्या। तुम्ही तिथं थांबायचं ना। काय नाही रे राव्या, थांबायचं काय आता, किती एकतर त्या आमच्या आयुष्यात यावं म्हणून एवढी वाट बघितली आम्ही। हा आता त्या परत याव्या म्हणून वाट नका बघू, डायरेक्ट घेऊन या। शाळा तुमची नाहीये काय? शाळा आमची नाही? एज्युकेशन विसरला काय तुम्ही आमच्या बरोबर राहून? या इकडे या, वाचा की, मराठीत लिहिलंय, वाचता येतंय ना? भुवनेश्वरी विद्या मंदिर। शाळेला नाव असेल तुमचं, पण ही शाळा तुमची नाही। नाव आहे कारण शाळा आमची आहे। मुळीच नाही। शाळा बांधायला आणि चालवायला बक्कळ पैसा लागतोय, आणि त्यो आमचा आहे। तो पैसा तुमचा नाहीये। म्हणजे तो पैसा सूर्यवंशींच्या खजिन्यातून आलेला आहे, तुमच्या कमवलेल्या पैशातून नाही। त्यामुळे मला शाळा सोड म्हणण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये। आम्ही फाउंडर आहोत नावाला। आमच्या सही शिवाय पान बी हलत नाही शाळेचं। आम्ही जे ठरवतोय तेच होतं इथं, आणि इथून पुढे बी तेच होणार। गपगुमान आम्ही सांगतोय तेवढं करा। नाही मॅडम, मला नाही जमणार। मी आतापर्यंत सगळं सहन केलंय, पण हे मला जमणार नाही। तुमचा त्या घरावरही हक्क नाहीये आणि या शाळेवर सुद्धा नाही। ही शाळा अधिपतींच्या, माझ्या नवऱ्याच्या पैशातून चालवली जाते। माझ्या सासऱ्यांच्या इच्छेतून ही शाळा उभारली गेली आहे। त्यामुळे केवळ या शाळेला तुमचं नाव आहे म्हणून इथून मला काढून टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये, कळलं? भुवनेश्वरी मॅडम, ए मास्तरडे, ओरडू नका, ऐकू येतंय मला। पण कळत नाही तुम्हाला, मालकीन आहे आम्ही, मालकीन। तुम्ही मालकीण जरी असलात तरी तुमच्यापेक्षा कायदेशीर हक्क माझा आहे। अधिपतींची बायको म्हणून, सूर्यवंशींची सून म्हणून, कळलं तुम्हाला? ए मास्तरडे, आमच्या मोर लय टिवटिव करू नकोस, नाहीतर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।